जनावरांचे गोटे मंजूर झालेच पाहिजे। गट विकास अधिकारी साहेब, शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करत आहात। पैसे दिल्याशिवाय तुम्ही कोणालाही मंजूर देत ना। हे घ्या पैसे, मंजुरात द्या, हे पैसे घ्या, मंजुरात द्या। गट विकास अधिकारी साहेब पैसे घ्या, पण शेतकऱ्यावर अन्याय करू नका। नापिकीमुळे शेतकरी पहिले त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यावरती पहिलेच आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण या ठिकाणी पैसे घेऊन फक्त तुम्हाला जे पैसे देतात त्यांनाच तुम्ही मंजुरात देतात। आणि आमच्या शेतकऱ्यांच्या, आमचा एकांबा असेल, आमचा वडाप असेल, आमचं दही असेल, केळी असेल, राजाकिनी असेल, आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु तुम्ही जाणून बुजून आमच्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देत नाहीत। अरे लाजा वाटू द्या, तुम्हाला पैसे पाहिजेत का? हे घ्या पैसे, तुम्हाला पैसे आले घेऊन जा, परंतु आमच्या शेतकऱ्यांना मंजुरात द्या। या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचा घ्या पैसे घ्या, परंतु आम्हाला मंजुरात द्या। शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचा आज गेल्या 2 वर्षापासून जनावरांचे गोटे मंजूर झालेच पाहिजे। जनावरांचे गोटे आणि त्या देऊन फाईल देऊन सुद्धा आजपर्यंत एकही सर्चकी निघालेली नाही, परंतु ज्यांनी पैसे दिले आणि त्याच्या एका महिन्यापूर्वी फायली केल्या त्यांच्या फायली मंजूर झाल्या, परंतु ज्यांनी पैसे दिले नाही त्याची एकाची फाईल मंजूर झालेली नाही। आणि आम्ही याची विचारणा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एजंटला भेटा, त्यांच्याकडे पैसे जमा करा, त्याच्यानंतर आम्ही तुमच्या गोट्याला मंजुरात देतो। तर तुम्हाला पैसेच पाहिजे असेल तर घ्या पैसे, पण आमच्या तालुक्यातील शेतकऱ्याच्या वर अन्याय करू नका, हीच आमची तुम्हाला नम्र विनंती आहे। गट विकास अधिकारी साहेब, तुम्ही तात्काळ आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल। हे घ्या पैसे। फडणवीस साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की इथं रेशो मेंटेन होत नाही, मग पैसे दिल्यावरच रेशो कसा मेंटेन होतो हा आमचा प्रश्न आहे। जर तुम्हाला 5,000 10,000 दिले तर त्यानंतर मग सचकी निघते कशी, आणि याच्या आधी काढलेल्या सचक्या कोणत्या नियमानुसार काढल्या याचं सुद्धा उत्तर तुम्ही गट विकास अधिकारी साहेब तुम्ही हे शेतकऱ्याला दिलं पाहिजे। आज शेतकरी या ओल्या दुष्काळामध्ये होरपळला गेलेला आहे, शासनाची कोणतीही मदत ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, परंतु तुम्ही आज शासनाने मंजूर केलेले गोटे, त्यांनी शासनाने या गोट्यासाठी जाहीर केलेलं पॅकेज तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचू देता। आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही असा अन्याय शेतकऱ्यावर करू नका। तुम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहात आणि हे अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। तुम्हाला पैसेच पाहिजे असतील तर आम्ही रोज भीक मागू, पण तुम्हाला पैसे देऊ, परंतु तुम्ही शेतकऱ्याच्या गोट्याला तात्काळ मंजुरात द्यावी हीच आमची तुम्हाला नम्र विनंती आहे। कारण आज शेतकऱ्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, शेतकरी वाऱ्यावर आलेला आहे, शेतकऱ्याच्या कोणतीही आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही। आज शेतकऱ्याचे जनावरे हे बांधायला जागा नाही, त्यामुळे आज शेतकरी तुमच्याकडे अर्ज करत आहे आणि तुम्ही त्यांना 5-5 हजार रुपयाची मागणी करता। लाजा वाटल्या पाहिजेत या अधिकारी लोकांना की शेतकऱ्याची पिळवणूक हे लोक करतात। तुम्हाला पैसेच पाहिजेत, हे घ्या पैसे, आणखीन किती पाहिजे आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊ, परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला आमचा केळी असेल, बेरा असेल, एकांबा असेल, पांगरीकुटी असेल, वडाप असेल, राजाकिनी असेल, दही असेल, कोळगाव असेल, तरोडी असेल, सांडास असेल, बेरा असेल, या गावातील शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्या हीच आमची तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे। जर तुम्ही आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही सीओ ऑफिस मध्ये जाऊन शिवसाहेबाला पैसे देऊ, शिवसाहेबांकडून जर आमचा न्याय मिळत नसेल तर आम्ही मंत्रालयात जाऊन पैसे फेकू, परंतु आम्ही आता स्वस्त बसणार नाही। हा तुमचा अन्याय आम्ही सहन करणार नाही। आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।